हॅलो फ्रेंड, जसं लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या शेजाऱ्यांच्या वहिनीकडे अक्कलकोटवरून स्वामी समर्थांची पावलं आली होती. तर त्याचा पाद्यपूजनाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. इथेच आहे अक्कलकोट, इथेच र पंढरी. फिरू नको दाही दिशाना, इथे देहू आळंदी. स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी. स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी, स्वामी आहे मन मंदिरी. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ज्यांच्या घरी स्वामी समर्थांची पावलं आलेली होती शेजाऱ्यांच्या घरी वहिनीकडे, तर त्यांच्या घरी आज अमोलच्या मामाचं भजन आहे. तर संदीप मामा त्यांचं नाव आहे, शाहीर संदीप सावंत. तर चला आपण आता त्यांचं भजन ऐकायला जाऊया. आणि आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की जशी स्वामींची पावलं आली, पूर्ण वातावरण स्वामीमय झालं होतं. पण जशी ती पावलं परत अक्कलकोटला निघाली तर आमचं मन परत भरून आलेलं होतं. पण ह्या एक गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे की स्वामींनी आमच्यावरती भरभरून प्रेम केलं. एका रात्री मी ठरवलं होतं की सकाळी उठून त्यांना छान छान असे व्हिडिओज बनले आणि संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करते. आणि सकाळी जशी मी उठली तसं अचानक माझ्या पोटामध्ये दुखायला लागलं. का ते काय माहिती कळलं. मग घरामध्ये टॅबलेट होती ती घेतली आणि थोडा वेळ रेस्ट केला. तर रेस्ट करून उठली. त्याच्यानंतर ऑलमोस्ट माझा थोडा मूड ऑफच झालेला होता. पण नंतर विचार केला की चला आपण ऑफिसमध्ये जाऊया, थोडाफार मूड फ्रेश होतो. घरामधून देखील ऑफिसला जायला निघाली आणि स्टेशनला पोचली. तेवढ्यातच कळलं की ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशीर आहे.
आणि भयंकर गर्दी होती स्टेशनला. म्हणजे असं म्हणतात की सकाळी तर असते गर्दी, ती मान्य आहे, प्रत्येकाचा ऑफिस टाईम असतो 8, 9, 10चा. पण दुपारी 11:30 वाजता अशी तर कुठली गर्दी असते. तर चला ते पण ठीक आहे. ऑफिसला मी आधी काय कशी ते करू, आणि ऑफिसला आल्यानंतर कळलं की ऑफिसचं इंटरनेट पण चालू आहे. म्हणजे तुला धड व्हिडिओ शूट झाला, व्हिडिओ शूटसाठीचा कुठलाही कॉन्टेंट माझं शूट झालं नाही, आणि सेकंड की ऑफिसची कुठली कामं झाली नाही. म्हणजे म्हणतात ना, ऑलमोस्ट माझा दिवस असा रिकामीच गेला. तर ठीक आहे, चला आता मी जाते ऑफिसला. ऑलमोस्ट माझा लंच टाईम फिनिश होईल, तर मी तुम्हाला भेटते ऑफिसला. हॅलो फ्रेंड्स, आत्ता मी आलेली आहे घरी, आणि आता मी होते फ्रेशनअप, आणि मग नंतर आईने केलेलं गरमागरम जेवण आपण जेवूया. चला. तर हॅलो फ्रेंड्स, झालं आहे आमचं जेवण, आणि सुद्धाचे असे आहे भाजी. तुम्ही बघितलं असतील त्यामध्ये काय होतं, सगळं आईने बनवलेलं होतं. फक्त मटकीची मिसळ होती, ती फक्त मी एकटी बनवलेली होती. बाकी सगळं जेवण आईने बनवलेलं होतं. जेवण अप्रतिम होतं. तर बस एवढंच. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की सकाळपासूनचा माझा मूड ऑफ होता, ट्रेनला घेऊन ते ऑफिसच्या इंटरनेटला घेऊन. तर जसं मी लंच करून ऑफिसमध्ये गेले तसं इंटरनेट आलं होतं. म्हणजे वेळेवरती माझी सगळी कामं झालीच होती. आणि विषय राहिला ट्रेन उशिराचा, तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. ज्या दिवशी आपण उशिरा गेलो त्या दिवशी ट्रेन नेमकी टायमावर असते, आणि जेव्हा आपण टायमावर गेलो त्या दिवशी बरोबर ट्रेन त्याच्या अपोजिट उशिरा असतं. तर जाऊ दे, ते नेहमीच चालत राहतं. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करून मूड ऑफ करून घेण्यात काही पॉईंट नाही आहे. बस एवढंच. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पर ये खत्म नहीं हुआ है. इथे बायको भांडी घासते आहे, आणि माझं नवऱ्याचं आत्ता जस्ट जेवण झालेलं आहे. हां, मी भांडी घासते म्हणजे जस्ट आमचं जेवण झालेलं आहे, आणि माझा नवऱ्याचं आता संत्रं खाणं चालू झालेलं आहे. म्हणजे विचार करा, त्याचं पोट अजूनही भरलेलं नाही आहे. तर संत्र्यासाठी त्याच्या पोटामध्ये अजूनही जागा आहे. बघितलं कसा निर्लज्जसारखा एकटा खातोय.